वॉइस ऑफ मीडिया ठाणे जिला द्वारा स्नेह मिलन एवं पद नियुक्ति समारोह उत्साहपूर्वक संपन्न। भिवंडी। वॉइस ऑफ मीडिया ठाणे जिला द्वारा आयोजित स्नेह मिलन एवं पद नियुक्ति समारोह आज सुबह 11:30 बजे सनोबर हॉल, बागे फिरदौस मस्जिद के पास ST स्टैंड, भिवंडी में बड़े उत्साह के साथ संपन्न हुआ। इस कार्यक्रम में ठाणे जिले के अलावा मुंबई और कोकण क्षेत्र के प्रतिष्ठित पत्रकार, संपादक, पदाधिकारी एवं पत्रकार बंधुभगिनियां बड़ी संख्या में उपस्थित रहीं। इस स्नेह मिलन समारोह में पत्रकारिता के सामने आने वाली चुनौतियां, वर्तमान समस्याएं और भविष्य की दिशा जैसे महत्वपूर्ण विषयों पर चर्चा हुई। उपस्थित मान्यवरों ने इस बात पर जोर दिया कि पत्रकारों को अन्याय के खिलाफ और सत्य की रक्षा के लिए संगठित होकर संघर्ष करना चाहिए। साथ ही अपने अधिकारों के प्रति जागरूक रहते हुए सहयोगियों को हर संभव समर्थन देने की आवश्यकता पर भी प्रकाश डाला गया। कार्यक्रम की अध्यक्षता मुंबई एवं कोकण अध्यक्ष श्री अरुण ठोंबरे ने की, जबकि ठाणे जिला अध्यक्ष मंगल डोंगरे, ठाणे जिला महिला विंग अध्यक्ष सारिका शिंदे, कोकण विभाग के महासचिव श्री रंगनाथ तांगड़ी, ठाणे जिला महासचिव श्री शरद घुड़े, कार्याध्यक्ष फारूक मेमन और साप्ताहिक विंग अध्यक्ष संतोष चौहान प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित रहे। इसके अलावा भिवंडी तालुका अध्यक्ष अशोक पाटोले, कार्याध्यक्ष महेंद्र सोनावने, उपाध्यक्ष अमितोष पंडित एवं बाबूराव करी सहित कई अन्य गणमान्य व्यक्तियों और सैकड़ों पत्रकारों ने अपनी उपस्थिति दर्ज कराई। कार्यक्रम के दौरान नवनियुक्त पदाधिकारियों को सम्मान चिन्ह एवं पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया गया। पदाधिकारियों ने अपनी जिम्मेदारियों को निभाने की प्रतिज्ञा ली और आश्वासन दिया कि वे पत्रकारों के अधिकारों और उनके हितों की रक्षा के लिए हमेशा तत्पर रहेंगे। पण त्यांचं नाव जे आहे भीमाई पंडित आहे। आज आपले ती भारताची जगन्माता आहे, जननी आहे। प्रत्येकासाठी त्या शूरपुत्राला जन्माला घातलं असं बाबासाहेब आंबेडकर आपले तळागाळातल्या आपल्या कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे। आणि अशा त्या वीरपुत्राला जन्माला घातलेल्या त्या आपली भीमाई, तिला मी मानवंदना देतो आणि इथेच थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत। आजच्या सभेचे अध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडियाचे कोकण विभागीय आणि मुंबई अध्यक्ष सन्माननीय अरुण ठोंबरे साहेब, नुकतीच ज्यांची ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली ते मंगल डोंगरे साहेब, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील सर्वच विंगचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी आणि इथं उपस्थित असलेले माझे पत्रकार बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी मला खूप आनंद वाटतोय की व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी स्नेह मेळावा होतोय। आपला एकमेकावरती स्नेह नक्कीच आहे, परंतु हा स्नेह अधिक वृद्धिंगत व्हावा असं व्हॉइस ऑफ मीडियाचा उद्देश असल्यामुळे त्यांनी आज भिवंडी सारख्या ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन केलं। आणि या आयोजनाला आमच्या भिवंडीतील वरिष्ठ पत्रकार सन्माननीय फारूक मेमन साहेब, त्याचबरोबर संतोष चव्हाण साहेब आणि मी भिवंडी तालुका अध्यक्ष अशोक पाटोळे आणि माझ्या साथीला जेवढे जे काम करणारे आहेत मंडळी, त्या सर्व मंडळीच्या मुळे, त्याचबरोबर आता नव्याने नियुक्ती जी झाले ते मोहन राठोड, ज्यांच्याकडे भिवंडी महानगरचा कार्यभार सोपवलेला आहे, त्यांच्या सर्वांच्या मेहनतीमुळे आज या ठिकाणी हा कार्यक्रम भलेच आहे। या कार्यक्रमाला अधिक संख्या नसेल, पण जे आलेले आहेत ते खूप महत्त्वाचे प्रतिनिधी आहेत, महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, त्यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो। मित्रहो, गेल्या 1 वर्षापूर्वी साधारणतः माझे मित्र जगदीश खंबाळे यांनी मला फोन करून अचानक त्यांनी व्हॉइस ऑफ मीडियाच्या संदर्भामध्ये सांगितलं की अशी संघटना आहे, देशव्यापी संघटना आहे, खूप चांगली आहे।
तत्पूर्वी मी रवींद्र घोडपिंदे यांची बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघटना या संघटनेमध्ये भिवंडी तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होतो. तसं मी गेली 14 वर्षे पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहे. आपले कामधंदे करत असताना साप्ताहिक आहे, फारसं साप्ताहिकाला लोड येत नाही, आपण सगळे ते पाहत आहातच. मी साप्ताहिकी करतोय आहे. तर जगदीश खंबाळे यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी मला सांगितलं की व्हॉइस ऑफ मीडिया ही देशव्यापी संघटना आहे. त्याचबरोबर त्यांनी संदीप काळे सरांबद्दल सांगितलं आणि मी त्या संघटनेमध्ये यायला तयार झालो. खऱ्या अर्थाने 1 वर्षापूर्वी माझ्या माध्यमातून म्हणा किंवा माझ्या जोडीला जी लोक आहेत त्यांच्या माध्यमातून व्हॉइस ऑफ मीडिया ही भिवंडीमध्ये दाखल झाली आणि त्यानंतर आज भिवंडीमधूनच मीडिया विंगचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्याचबरोबर भिवंडीमधूनच ठाणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुद्धा आमच्या जोडीला आहेत. त्याचबरोबर या भिवंडीने त्या व्हॉइस ऑफ मीडियाला ठाणे जिल्ह्याला सक्षम करण्यासाठी मोठी ताकद दिली आहे. या ताकदीच्या पाठीमागं माझे सर्व साथीदार आहे, याचा मला प्राऊड आहे. आज मी या ठिकाणी विशेष करून अरुण ठोंबरे साहेबांचं आभार व्यक्त करेन. ते एवढ्यासाठीच की अरुण ठोंबरे साहेबांनी आमच्या कामावरती विश्वास ठेवून मागील 1 वर्षापूर्वी जगदीश खंबाळे यांच्या शब्दाला विश्वास ठेवून त्यांनी आमच्याकडे एवढी मोठी जबाबदारी दिली. त्यानंतर त्यांच्याच नंतर जे मंगल डोंगरे साहेब ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून आता कार्यरत आहेत, त्यांनी आमच्यावरती एवढा विश्वास दर्शवला, त्याबद्दल मी त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मित्र, मला सांगितलं गेलं, अध्यक्ष म्हणाले ठाणे जिल्हा अध्यक्ष की आपल्याला भिवंडीमध्ये तुम्ही खूप चांगली लोक आहात, तर मला एक कार्याध्यक्ष जिल्ह्यामधूनच द्या. तर मी फारुखभाई मेमन यांचं नाव त्या ठिकाणी पुढे केलं. त्याचबरोबर पुढे मला मागच्या आठवड्यामध्येच त्यांनी सांगितलं की आम्हाला ठाणे साप्ताहिक विंग, मला चांगली जाणीव होती की आमचे मित्र संतोषजी चव्हाण त्यांचा स्वतःचा प्रेस क्लब आहे, भिवंडी प्रेस क्लब या नावाने रजिस्टर्ड आहे, परंतु तो स्वतःचा प्रेस क्लब त्यांनी बाजूला सारून ते व्हॉइस ऑफ मीडियामध्ये आले आणि नुकतंच त्यांनी मंगल डोंगरे साहेबांच्या आदेशानुसार, ठोंबरे साहेबांच्या आदेशानुसार त्यांच्या सहीनिशी त्यांना साप्ताहिक